नमस्कार. रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. नाश्ता सेंटरसारखं उपीट बनवूया आपण आज या भागात. 1 कप रवा घेतला आहे. नेहमीचा जाडसर रवा आहे. नाश्ता सेंटरमध्ये 0 नंबर रवा वापरला जातो. तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तोच रवा की तुम्ही घ्या. 1 कपासाठी 3 कप पाणी मोजून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित प्रमाण दिलेलं आहे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. नाश्ता सेंटरमध्ये उपीट शुभ्र आणि अगदी लुसलुशीत का होतं तर त्याचं हे सिक्रेट आहे की ते त्यामध्ये दूध मिक्स करतात. रव्याच्या चौपट हे प्रमाण असतं. 3 कप पाणी आणि 1 कप दूध. आता हे आधण आपल्याला दुसऱ्या गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे. खूप जास्त उकळवण्याची गरज नाही. चांगलं कडकडीत गरम झालं की गॅस बंद करायचा आहे. दुसऱ्या गॅसवर आपण हे आधण गरम करायला ठेवून देऊया. बघू शकताय तुम्ही. सुरू करते मी हा गॅस आणि त्या गॅसवर आपल्याला हे भांडं ठेवून द्यायचं आहे. आता रवा भाजायला घेऊया. गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवर वेळ देऊन अगदी व्यवस्थित रवा भाजत राहायचा आहे. खूप जास्त करपू देऊ नका रवा. अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे. नाश्ता सेंटरवर बऱ्याचदा रवा कच्चाच टाकला जातो. आधणामध्ये हा रवा मिक्स केला जातो. पण आता आपण घरी बनवतोय तर रवा व्यवस्थित भाजून घेणार आहे मी. मोठा रवा आहे हा, म्हणजेच जाडसर नेहमीचा रवा आहे. 0 नंबर रवा उपलब्ध असेल तर तुम्ही तोच घ्या. म्हणजे त्याला वेळ पण कमी लागतो आणि अगदी लुसलुशीत छान उडपी स्टाईल उपीट तयार होतं. 3 ते 4 मिनिटं आपल्याला द्यावी लागणार आहेत यासाठी. खूप मोठ्या गॅसवर जर रवा भाजला तर तो मधले कण त्यामध्ये करपतात आणि अजिबात चांगलं लागत नाही उपीट. रवा सगळ्या बाजूनी एकसारखा भाजला जावा यासाठी गॅस आपण बारीक केला आहे आणि मंद गॅसवरच अगदी व्यवस्थित रवा भाजून घ्यायचा आहे. याआधी पायनॅपल शिऱ्याचा व्हिडिओ अपलोड आहे, तो सुद्धा तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा. खूप छान लुसलुशीत नैवेद्यासाठीचा शिरा आपण बनवला आहे. इतरही रेसिपीज नक्की व्हिजिट करा. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. लाईक बटन प्रेस करा. त्याबरोबर हाईप बटनसुद्धा प्रेस करा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी शेअर करा. बघा आता रवा भाजत आला आहे. गॅस बारीकच ठेवलेला आहे मी. एका बाजूला आपलं आधण गरम होतंय. व्यवस्थित रवा भाजल्यामुळं उपीट चिकट होत नाही. आता रवा भाजला गेला आहे. आपण तो दुसऱ्या भांड्यात आपण काढून घेणार आहोत. आता या भांड्यामध्ये आपल्याला फोडणी बनवायची आहे. रेसिपी साधीशीच आहे. आपण नेहमी रोजच बनवतच असतो. पण नेमका नाश्ता सेंटरमध्ये आणि आपल्या रेसिपीमध्ये चवीमध्ये काय नेमका फरक होतो ते आपल्याला माहीत नसतं. त्यासाठी ही रेसिपी मी अपलोड केलेली आहे. त्याच भांड्यात मी थोडंसं तेल घेतलेलं आहे फोडणीपुरतं. आता तुम्हाला जर कांदा हवा असेल तर तुम्ही फोडणीमध्ये कांदा चिरून टाकू शकता. पण मी विना कांदा ही फोडणी बनवणार आहे. तेलामध्ये जिरे, मोहरी आणि उडीद डाळ टाकायचे 1 चमचा. उडीद डाळीमुळंच हे उपीट छान लागतं. डाळ चांगली भाजून घ्यायची आहे. ती जर नीट भाजली गेली नाही तर दाताखाली येते आणि कच्चट लागते. त्यासाठी डाळ नीट भाजून घ्या. कढीपत्ता आणि मिरच्या टाकायच्या आहेत आपल्या चवीप्रमाणे. गॅस बारीक करायचा आहे आणि आता हा रवा टाकूया. आता फोडणीमध्ये तुम्ही आधण आधी मिक्स केलं आणि रवा नंतर मिक्स केला तरी चालणार आहे. काजू टाकूया. या स्टेजला तुम्ही चारोळीसुद्धा टाकू शकता. शेंगदाणे आवडत असतील तर शेंगदाणेसुद्धा टाकू शकता. चवीप्रमाणे मीठ टाकायचे. मस्त होतं हे उपीट. नक्की ट्राय करा. लुसलुशीत आणि सुंदर लागतं. तुम्हाला आवडत असेल तर कांदा जरूर टाका. मी कांदा टाकलेला नाही. आता गॅस बंद करायचा आहे आणि व्यवस्थित यामध्ये आधण मिक्स करून घ्यायचं आहे.
बघा, दुधामुळे याचा रंग शुभ्र होतो आणि ते लुसलुशीतसुद्धा होतं. खूप सुंदर लागतं चवीला. नक्की ट्राय करा ही रेसिपी. अगदी हुबेहूब नाश्ता सेंटरसारखीच बनते, मस्त लागते. आता हे पाणी जास्त झालेलं नाही. सुरुवातीला जरी तुम्हाला पाणी खूप जास्त झाले असं जरी वाटत असलं तरी गॅस मोठा करू नका. बारीक गॅसवरच आपल्याला हे पाणी आटवून घ्यायचं आहे. व्यवस्थित वेळ देऊन शिजवून घ्यायची आहे रेसिपी. पाणी आटायला लगेचच सुरुवात झाली आहे बघा. गॅस मोठा करण्याची अजिबात गरज नाही. बारीक गॅसवरच आपल्याला हे उपीट होऊ द्यायचं आहे. साखर टाकायची चवीप्रमाणे. साखर टाकल्यामुळं मस्त चव त्याची बॅलन्स होते, त्यामुळे साखर जरूर टाका. काजू आणि चारोळी टाकल्यामुळं एकदम छान वेगळी टेस्ट लागते. आता हे सायट्रिक ॲसिड आहे. माझ्याकडे लिंबू नव्हता उपलब्ध, त्यामुळं मी लिंबू सत्व टाकलेलं आहे. 4-5च दाणे टाकायचे आहेत. खूप जास्त जर झालं तर आंबट कोळ उपीट तयार होतं, त्यामुळे जपून टाका. आणि झाकण देऊन आपल्याला 2-3 मिनिटांची वाफ द्यायची आहे. मंदच गॅस ठेवा. पाणी व्यवस्थित बऱ्यापैकी आटतं व्यवस्थित. आणि हे उपीट खूप घट्ट नसतं, ते थोडंसं सैलसर आणि लुसलुशीत असतं. बघा, मी आता काचेचे लीड ठेवलेलं आहे तुम्हाला दिसण्यासाठी. गॅस बंद केला आहे मी आता. 2 मिनिटांनी आपल्याला झाकण उघडून बघायचं आहे. बघा, अगदी छान लुसलुशीत तयार झाले. आता एका वाटीत मी याची मूद काढून घेणार आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी. अगदी स्वादिष्ट आणि लुसलुशीत बनते. भुकेच्या वेळी झटपट होणारी ही डिश आहे. पटकन बनवून देता येते. अगदी पाहुणे आल्यानंतर किंवा मुलं शाळेतून कॉलेजमधून आल्यानंतर पटकन होणारी ही डिश आहे. नक्की ट्राय करा. यावर मी बारीक शेव टाकणार आहे. बघा कसं मस्त टेम्पटिंग आणि स्वादिष्ट दिसते उपीट. अगदी छान पोटभरीची डिश आहे. रात्रीच्या वेळीसुद्धा आपल्याला बऱ्याचदा असं काहीतरी हलकं फुलकं खावंसं वाटतं, त्यावेळी पटकन होणारी आहे. हाताशी असलेल्या साहित्यापासून बनते. नक्की ट्राय करा. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आमच्या चॅनेलला सपोर्ट करत राहा. रेसिपी शेअर करा. कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी बनली. पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच नवीन सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.